काळातली माहिती देणं आणि पाटील काकू आणि या मंडळीचं बोट धरून परत जुन्या काळामध्ये रांगायला जाणं मला आवडेल. मला वाटतं 1976-77च्या काळामध्ये आपल्या गणेशोत्सवाची सुरुवात झाली. ज्या कोणाला माहिती असेल, आपल्या इतरजांचं जे घर आहे त्यांचा हॉल बांधलेला नव्हता त्यावेळेला, असा मोठा चौथरा मोकळा होता आणि त्यांच्याकडे एक जुनं बाकडं होतं साधारणपणे एवढ्या उंचीचं, त्याच्यावरच्या 3 फळ्या, त्याच्यावर एक स्टूल. ही आमच्या पहिल्या गणपतीची आरास होती आणि त्या कार्यक्रमामधलं, त्यावेळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमामधला पहिला डान्स नाच रे मोरा हा सौदामिनी आणि नितीन साठे जो आहे त्याच्या बहिणीने केलेला होता. नितीन हा आमचा त्यावेळेचा लीडर आणि तो असेल 10-11 वर्षाचा आणि आम्ही 8-9 वर्षाची सगळी लेंडार त्याच्या मागे. असा आपला गणपती उत्सव सुरू झाला आणि आता खूप छान त्याचा एक विस्तार झालेला आहे. रणजित पाटील अशी त्यावेळेला बच्च कंपनी होती. डान्स म्हटल्यानंतर गायत्री, लेखा आणि बाकी बरेच आता इथे चेहरे दिसत आहेत मला. पिंकी होती, पिंकी नाही म्हणायचं आता, तिला अश्विनी म्हणायचं. हां बरोबर. ती नंतर चित्रा, ह्या सगळ्या मंडळींचे डान्सेस व्हायचे आणि क्षीरसागरांच्या दारामध्ये मांडव असायचा. आमची हॉल जे आहे तो ग्रीन रूम झालेला असायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी एक साधारण एवढी मोठी टोपली भरून गंगावनं, हेअरपिना वगैरे सगळ्या आमच्या घरातून निघायच्या आणि गोडबोलींच्या दरवाजापर्यंत नुसती विवेकानंद सोसायटी नव्हे तर पूर्ण संतनगरमधली माणसं यायची, कारण लोकांनी मनापासून कार्यक्रम केलेले असायचे. कार्यक्रमाचा दर्जा उत्तम असायचा. 2-2.5 तास कार्यक्रम चालायचा आणि पाऊस असू दे काही असू दे सगळी मंडळी जागेवर शांतपणे बसून असायची आणि उत्तम कार्यक्रम व्हायचे. आणि आता इथे जे काही नवीन कार्यक्रम सादर होत आहेत त्यांच्याकडे बघितल्यानंतर ही परंपरा तशीच पुढे चालू राहते. आता मला वाटतं जवळजवळ ह्या आपल्या गणपतीला 45-50 वर्ष झाली असतील. नक्की तारीख मला माहीत नाही. एखादं वर्ष प्लस मायनस धरून आपण 50 वर्षाचा गणेशोत्सवाचा इथे इव्हेंट करू शकतो. म्हणजे दगडूशेठ किंवा ह्या लोकांनीच डिंग मारायची गरज नाही. आमचाही गणपती 50 वर्षाचा होणार आहे. तर ते आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्या इथे जे गणपतीचं मंदिर आहे, तर माझी आठवण जर बरोबर असेल तर या इथे आम्ही क्रिकेटचं पिच काढणार होतो म्हणून. 82 सालची गोष्ट असेल आणि त्यावेळेला आम्ही असं ठरवलं की क्रिकेटच्या पिचची मेजरमेंट घेऊन तेवढी जमीन खोदायची आणि तिथे परत मातीचा भराव, पोयटा मातीचा घालून ती ठोकून घ्यायची. आणि मध्येच काहीतरी असा मोठा दगड लागला आणि मी आणि राजा रुकर आम्ही दोघांनी मिळून तो ओढून तो दगड बाजूला काढला. त्यावेळेला त्याच्यावर खूपशी माती होती, त्यामुळे काय ते कळलं नाही. तो दगड बाजूला ठेवला आणि आता एवढा मोठा खड्डा झालाय, त्याच्यात काय भरायचं असे आम्ही डोक्याला हात लावून बसलो होतो. नंतर ज्यावेळेला ते धुतलं त्यावेळेला त्या दगडात मधला गणपती दिसला आणि तो आपला स्वयंभू गणपती आहे. आणखीन आशिष आणि रणजित आणि या सगळ्या लोकांनी पुढे त्या गणपतीची अतिशय उत्तम अशी आराधना चालू ठेवलेली आहे आणि आपल्या सगळ्यांच्यावर तो गणपती पूर्णपणे प्रसन्न आहे हे मला दिसतंय. तर या 2 छोट्या आठवणी मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या. त्याच्यासाठी वेळ दिल्याबद्दल आपल्या आयोजकांचे धन्यवाद.